आणि आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील डेपो रोड परिसरातील भवानी राजस्थान स्वीट्स या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये उंदराची विष्ठा आढळली असा दावा एका ग्राहकाने केला होता आणि याबाबतचं वृत्त एनडीटीव्ही मराठीने दाखवलं होतं। त्यानंतर काही तासातच अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानावरती कारवाई केलेली आहे आणि हे दुकान सील केलेलं आहे। एका ग्राहकाने भवानी राजस्थान स्वीट्स मधून 5 कचोऱ्या खरेदी केल्या आणि घरी नेल्या। यापैकी 2 कचोऱ्या कुटुंबातील मुलांनी खाल्ल्या। त्यानंतर तिसरी कचोरी फोडली तेव्हा तिच्या आत उंदरांची विष्ठा असल्याचं दिसून आल्याचा दावा या ग्राहकाने केलेला आहे। उर्वरित कचोऱ्यांची तपासणी केली आहे आणि त्यामध्येही अशाच प्रकारचा पदार्थ आढळल्याचं ग्राहकाचं म्हणणं आहे। ही दृश्य आपण पाहतोय आणि एकंदरीतच एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्टही तुम्ही पाहताय। कालच ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण दाखवली होती। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील डेपो रोड परिसरामध्ये भवानी राजस्थान स्वीट्स आहे आणि याच दुकानातून जी कचोरी खरेदी करण्यात आली होती त्यामध्ये उंदरांची विष्ठा आढळली होती असा दावा ग्राहकाने केला होता। आता यानंतर काही तासात अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानदारावरती आणि दुकानावरती कारवाई केलेली आहे। दुकान सील केलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीचा हा इम्पॅक्ट आपण पाहतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, कशा पद्धतीने आता इम्पॅक्ट झालेला आहे? एफडीए काय कारवाई करताय? दीपाली, नक्कीच हे दुकान सील करण्यात आलेलं आहे। काल आपण ही सगळी बातमी दाखवली होती। वैजापूर शहरातील डिपो रोडवरील भवानी स्वीट असं या दुकानाचं नाव आहे। या दुकानातून ग्राहकांनी जेव्हा कचोरी खरेदी केली आणि घरी घेऊन गेले तर सगळ्याच कचोऱ्यांमध्ये त्यांना उंदराची विष्ठा आढळून आली होती आणि ती मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी या तक्रारदारांनी एफडीकडे तक्रार देखील केली होती कारवाई करण्यासाठी आणि यासोबतच त्याचे फोटो व्हिडिओ देखील समोर आले होते। ही बातमी आपण काल दाखवली होती। ही बातमी दाखवताच आता प्रशासन अलर्ट झालेला आहे। एफडीने तात्काळ काही तासात कारवाई केलेली आहे आणि दुकानाला सील देखील करण्यात आले। पुढच्या निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते। मात्र एफडीए कडून देखील सांगण्यात आलं आहे की एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो। अर्थातच धन्यवाद मोहसिन, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट तुम्ही पाहताय। आपण एक्सक्लुसिव्हली ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर एफडीए आता या दुकानावरती पोहोचलंय। दुकान सील केलेलं आहे। ही नोटीस तुम्ही पाहू शकताय। दुकान बंद करण्यात आल्याचं, सील करण्यात आल्याची नोटीस आहे जी एफडीएने केलेली आहे आणि एफडीएनंच मान्य केलेलं आहे की एनडीटीव्ही मराठीची बातमी त्यांनी पाहिली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे।